म्हणजे महाराष्ट्र सदन आणखीन घोटाळ्याचे पैसे कोलकाता कंपन्यांद्वारा स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते। अनिल देशमुखनी पण कोट्यावधी रुपये मध्ये वादे वसुली गँग असो कि अन्य घोटाळे असो त्याचा पैसा कोलकाता कंपनीमध्ये वळवला। कलकत्ता कंपनीने देशमुख परिवारात आणि देशमुख परिवाराने त्या पैशाने मोठे मोठे उद्योग राज्य बांधण्याऐवजी बिल्डिंग बांधण्याची सुरुवात केली। ज्यांनी काळं सफेद केलं, काळं पांढरं केलं, त्या चार्टर्ड अकाउंटंट आणि त्या बोगस कंपन्यांवाल्यांनी कबूल केलं की कॅश देऊन चेक देत होते आणि त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठा आणि प्रतीक्षा महाराष्ट्राच्या जनतेला आहे। अनिल देशमुख नंतर अनिल परबनी पण हा जो रिसोर्ट एक एक्झाम्पल आहे। 25 कोटी रुपये बेनामी गुंतवले आहेत। अनिल परबनी हा रिसोर्ट त्यांच्या नावावर करून घेतलाय, त्याचं घरपट्टी ते दरवर्षी भरतात, पण इन्कम टॅक्स मध्ये चोपड्यात अनिल परबचा हा रिसोर्ट कुठेच दिसत नाही। आणि म्हणून अनिल देशमुख तर जेलमध्ये जाणारच, पण अनिल देशमुखचा अनिल परबचा सगळ्या आर्थिक व्यवहारांची, रिसोर्टची, बंगल्यांची, आरटीओ ट्रान्सफरची याची पण सीबीआय आणि ईडीने पूर्ण चौकशी करावी। त्यासाठी तुम्हाला 800 पानी माझ्याकडची माहिती मी त्यांना दिलेली आहे। आणि उद्धव ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो की आता नौटंकी बंद करा। अनिल परबना क्लीन चिट, हे जे नाशिक मध्ये कुठली तरी कंप्लेंट उभी केली आणि त्या कंप्लेंटनी क्लीन चिट काय दिली की ये मेरे ज्युरिडिक्शन में आता नाही है, म्हणजे माझा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाही, तेवढंच नाशिक पोलीस म्हणाले। पण उद्धव ठाकरे असो, अनिल परब असो, सगळ्यांनी बोंबाबोंब सुरू केली। मग उद्धव ठाकरेंमध्ये क्लीन चिट देण्याची हिंमत आहे तर त्यांनी रश्मी उद्धव ठाकरेच्या बंगलेला क्लीन चिट द्यावी, मनीषा रवींद्र वायकरच्या बंगल्याला क्लीन चिट द्यावी, अनिल परबच्या रिसोर्टला क्लीन चिट द्यावी, मिलिंद नार्वेकरच्या 25 कोटी रुपयेचा बंगलोला क्लीन चिट द्यावी, माझी उद्धव ठाकरेंना आवाहन है। हाँ, हिंदी में दोनों लेता हूं। मिलिंद नार्वेकर संबंधी रितसर तक्रार काल मंत्रालयात मी स्वतः जाऊन सचिवांच्या हातात दिली। परवा दिल्ली सचिवांच्या हातात मी तक्रार दिली आहे। मला दोन्ही सचिवांनी आश्वस्त केलं आहे। महाराष्ट्र सचिवांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात ते महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीची मीटिंग लावतात आणि त्यात अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर दोन्ही विषय चर्चेत घेणार। हो बरोबर आहे, जाणीवपूर्वकच आम्ही करतोय। जाणीवपूर्वक जे वसुली गँग आहे ते कोविडच्या काळात महाराष्ट्राचे लोक मृत्युमुखी पडत होते, त्यावेळी ही उद्धव ठाकरेंची वसुली गँग फक्त पैसे गोळा करण्याचा पाप करत होती। म्हणून ठरवून भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना सांगितलं या सगळ्या घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढलेच पाहिजे। हो, जयंत पाटलांना सांगायचं की त्याचं पुढचं वाक्य सांगा की मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय यांचा पण नरेंद्र मोदी वापर करीत आहेत, कारण की अनिल देशमुखची चौकशीचे आदेश निर्देश हे मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत।
जिल्हाधिकारीकडे टोटल अनऑथोराइज बंगलो विदाउट परमिशन, कारण की यात परमिशन जे असते ते टाउन प्लॅनिंग पासून तहसीलदार पासून पर्यावरण विभाग या सगळ्यांची परमिशन लागते. त्याचं उत्खनन करणं, उत्खनन म्हणजे ते जो तुम्ही बघा त्यात किती मोठा डोंगर खणलाय त्याने. आणि सर्वे नंबर 410 मुरुड दापोली हा पूर्ण सर्वे नंबर मिलिंद नार्वे करता आहेत. त्यांनी तो विकत घेतला होता आणि तो समुद्राला लागून आहे. म्हणून या सगळ्यांची तक्रार जिल्हाधिकारीकडे गेली. पर्यावरण व्हायोलेशन म्हणजे जंगल काटणं, रस्ता हे करणं, डोंगर खणणं, समुद्राचा किनाऱ्यावरचा वाळू, या सगळ्यांसंबंधी महाराष्ट्र पर्यावरण सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर आणि दिल्लीचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व CRZ ऑथॉरिटी यांच्याकडे तक्रार केली आहे. फक्त एवढंच नाही, मी आणखीन पुढे सांगतो. या आपल्याला फोटो आणि टीव्ही मध्ये जे व्हिडिओ मध्ये जे JCB दिसते ते JCB पण तिथला शिवसेना नेत्यांचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्याचा आहे. असं आहे की वादनी आधीच स्टेटमेंट दिलेलं आहे की 100 कोटीची वसुली हे दोघांकडून इन्स्ट्रक्शन यायचे. जे रश्मी शुक्लाची केसेट आहे त्यात पण याची पुष्टी म्हणजे काय म्हणायचं एडिशनल सपोर्टिंग आहे. त्याचबरोबर अनिल परबचे ज्या 78 RTO अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीच्या ट्रान्सफर झाले त्याची माझी तक्रार लोकायुक्तकडे राज्यपालांनी पाठवली आहे. तर हे सगळं बघताना हा जो रिसोर्टचा तर खुला पुरावा आहे, त्याचा शेजारी बंगलो आहेत, त्या अनिल परबांनी बांधला. आता अनिल परबांनी सांगावा माझा काही संबंध नाही आहे, तर त्याचे पुरावे मी दिले की तुम्ही म्हणजे तुम्ही मंत्री महोदय तुम्हीच ते रिसीट भरताय. MACBचं कनेक्शन MACDCLचं 3 फेजचं हे अनिल परबनी 15 मार्च 2020 ला घेतलं मंत्री असताना. तर तो बेनामी प्रॉपर्टी आहे, मनी लॉन्ड्रिंग आहेत. म्हणून छगन भुजबळचा केसची मी तुलना यासाठी केली की त्याला सजा हे मनी लॉन्ड्रिंग मध्ये झाली आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये मॅक्झिमम 7 वर्षाची सजा आहे. म्हणून 3.5 वर्षापर्यंत बेल मिळत नाही. ते अनिल देशमुक्त होणार. आणि पर्यायाने अनिल परबवर तर मल्टिपल आहे, कारण की माझी जे खात्री आहेत मी फर्दर अनिल परब संबंधी NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये पण माझी पिटिशन दाखल झालेली आहे. आणि त्यात डिमोलिशनचा ऑर्डर त्याचबरोबर सेक्शन एन्व्हायरमेंट ऍक्ट सेक्शन 15, 16, 19 च्या अंतर्गत अनिल परबच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिडिंग पण सुरू होणार. आपण म्हणतात त्याचा पहिला भाग खरा आहे की महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यामुळे अशी परिस्थिती पैदा झाली. त्याचं कारण की ह्या तिघांची सत्ता आल्यानंतर कोविडची पर्वा न करता फक्त घोटाळे 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 कोट्यावधी रुपये गोळा करणं आणि इथं शिवसेनेच्या 4 नेत्यांचे नावाने पुरावे दिले बंगलो बांधणं. त्याच्यामुळे भाजपला नाईलाज कोविड पेशंटच्या मदतीसाठी हे करावं लागतंय. मी तुम्हाला आत्ताचं उदाहरण देतो. मुंबई पोलीस कमिशनर, मुंबई महापालिका आयुक्तांच्या मागे 7 दिवस मी मागे लागलोय. हिरानंदानी हेरिटेज मध्ये जे बोगस कोविड जो कॅम्प झाला त्याचा सगळ्यात पहिला उहापोह एक पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट म्हणून किरीट सोमय्यांनी केला, आमदार योगेश सागरनी केला. आज 10 दिवस झाले या तपासात एवढा धीमा तपास काय का? उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यामध्ये की जे चेंबूरची ओम साई आरोग्य हॉस्पिटल आहे त्याच्या मालकांनी बोगस आय कार्ड इश्यू केले, बोगस कोविड वॅक्सिनेशन दिल्या, एक ICU पेशंटला ऍडमिट करण्यासाठी 1.5 लाख रुपये तो घेतो आणि त्याचा आणि कुठला तरी शिवसेनेचा खासदाराचा संबंध आहे म्हणून उद्धव ठाकरे तपास दाबतायत. आज
2,000 लोकांचं बोगस वॅक्सिनेशन बाहेर आलंय. उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही सत्ताचा उपयोग पैसे गोळा करण्यासाठी करा, पण लोकांच्या जीवासाठी खेळू नका. ओके. शिवसेना के नेता मिलिंद नार्वेकर, जो उद्धव ठाकरे जी के कनिष्ठ सहयोगी है, उन्होंने भी अनिल परब के बगल में, रिसोर्ट के बगल में 1 करोड़ों रुपयों का बंगलो बनाने की शुरुआत की है. 10 करोड़ की जमीन है, 10-15 करोड़ का ये बंगलो. कोई परमिशन नहीं ली गई है. पर्यावरण मंत्री